कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने महाराष्ट्र सरकार और उप मुख्यमंत्री अजित पवार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि राज्य में चोर चोर मौसेरे भाई जैसा मामला शुरू है। वडेट्टीवार ने खुलासा किया कि अमेडिया कंपनी में पार्थ पवार और दिग्विजय पाटिल पार्टनर हैं और दोनों की LLP में सहयोगिता है। उन्होंने आरोप लगाया कि 21 करोड़ रुपए की चोरी और 1800 करोड़ की जमीन डील में असली आरोपी को राजनीतिक संरक्षण मिल रहा है। अजित पवार को इतना बड़ा व्यवहार पता नहीं था, यह मानना मुश्किल है। उन्होंने आगे मांग की कि इस घोटाले की जांच उच्च न्यायालय के सेवानिवृत्त न्यायाधीश से कराई जाए और सभी भागीदारों पर कार्रवाई की जानी चाहिए। वडेट्टीवार ने कहा कि बिना टेंडर महिला बाल कल्याण के काम अपने लोगों को दिए गए। राज्य में 1 लाख करोड़ की जमीनों की हेराफेरी हुई। उन्होंने जरंगे पाटिल को सुरक्षा देने और नीतीश राणे पर आपत्तिजनक बयान के लिए भी सरकार को घेरा। अमेडिया नावाची जी कंपनी आहे, या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय सिंह पाटील हे दोघेही पार्टनर आहेत। या LLP मध्ये दोघांच्याही सह्या आहेत। ही LLP आहे त्याची, या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत। आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले। मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय। त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय। काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही। पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत। हे सगळं घडतंय। 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते। उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढतायत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो। आणि खरंच अजितदादाला माहित नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे। म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी चोरी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मौसेर भाऊ असा कारभार सुरू आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीने ती जमीन मूळ मालकाच्या नावाने करावी। केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत। महारवतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणच्या स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। त्या 40 कोटीच्या टेंडर मध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी। काय सुरू आहे राज्यात? पुढे आहेत मुख्यमंत्री, पुढे आहे सरकार। हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो।